परमर्षी स्वस्ती मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी. दिव्यवदी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो. कल्याणकारी लोकमे कर पूज वसुविधि को वमो. कोष्ठस्थधान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो. संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो. ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे. अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे. दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को. श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को. पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा. स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा. प्रज्ञा प्रधाना श्रमण अरु प्रत्येक बुद्धि जो कही. अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही. अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे. उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे. जंघावली अरु श्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून. रुद्धि चारण धार के मुनि करत आकाशी गमन. स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर. कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर. 64 रुद्धींचं प्रकरण चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या मुनिराजांचं स्मरण करून त्यांना आपण नमस्कार करतोय. कुठले मुनी आहेत आतापर्यंत झालेले? बुद्धिरुद्धीधारक मुनिराज होते. तर त्या बुद्धिरुद्धीचे एकूण जे 18 भेद झाले त्या सगळ्या मुनींचं स्मरण करून अशा त्या रुद्धीप्राप्त विशुद्धीयुक्त महाज्ञानी साधनारत शुद्धोपयोगी अशा त्या मुनींना आपण अशी भावना करतोय की हे मुनी माझं कल्याण करोत, माझ्या पापाचा नाश करोत, मला पुण्याची प्राप्ती करून देऊत. तर हे बुद्धिरुद्धीचं वर्णन झालंय. आता शेवटची बुद्धी बघितली होती रुद्धी आपण कुठली? वादित्व रुद्धी बघून झाली होती, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्या रुद्धीच्या निमित्तात त्या मुनींची अशी विशेषता असते की त्यांना कोणीही वादविवादामध्ये परास्त करू शकत नाही, ते अपराजितच असतात. तर त्याच्या पुढं सांगतायत की 8 जे मूळ रुद्धी आहेत त्याच्यामध्ये पहिली बघितली होती आपण बुद्धिरुद्धी. आता दुसरी रुद्धी बघतोय क्रियारुद्धी. कुठले होते? एकदा 8चं मला रिवाइज करून सांगा. 8 कुठले वेद होते? 8 कुठले कुठले? बुद्धिरुद्धी, क्रियारुद्धी, विक्रियारुद्धी, पुढं तपरुद्धी, रसरुद्धी, औषधीरुद्धी, क्षेत्ररुद्धी आणि अजून एक कुठली आहे? गारोवृत्ती नाही.
गारववृत्ती गारववृत्ती नाही आहे. आठवा भेद कुठला होता? ते सगळे बुद्धिवृत्तीमध्ये आले ना. तपवृत्ती, तप सांगितलं का मी? बरं एकदा बघू आपण. बुद्धिवृत्ती, चारणवृत्ती म्हणा किंवा क्रियावृत्ती म्हणा, एकच झालं. पुढं विक्रिया, तप, बल राहिलं, बलवृत्ती आणि औषधीवृत्ती, क्षेत्रवृत्ती आणि रसवृत्ती. हे एकूण 8 भेद आहेत. मूळ वृत्तींचे भेद करत असताना हे 8 भेद सांगितलेत. मग त्याच्यामध्ये आपण ह्या बुद्धिवृत्तीचं वर्णन बघून झालंय. आता जे बघणार आहे ते क्रियावृत्ती आहे, त्यालाच दुसरं नाव आहे चारणवृत्ती. तर त्या चारणवृत्तीचे किती भेद आहेत एकूण? तर कुठं शास्त्रामध्ये 8 भेद येतात, कुठं 9 भेद येतात. तर धौलाकरांनी जे भेद केले त्याच्यानुसार आपण कथन बघूया त्याचं. तर क्रियावृत्ती कशाला म्हणायचं किंवा चारणवृत्ती? तर ही वृत्ती चालण्याशी संबंधित असते. म्हणजे काय? चालण्याशी संबंधित असते. म्हणजे काय थोडक्यात की कुठून गमन करू शकतात किंवा त्यांच्या शरीराच्या निमित्तात कोणाला बाधा होत नाही असं वगैरे वेगळ्या वेगळ्या, जसं की जलचारण, परत तंतुचारण, परत बीजचारण, असं अनेक प्रकारचे चारणवृत्ती आहेत. तर त्याचं भेद आपण बघू. फक्त काय सांगायचं होतं त्याचं वर्णन करताना की जी चालण्याशी संबंधित असते अशी ती वृत्ती म्हणजे चारणवृत्ती. जसं की आपल्याला फेमस उदाहरण माहिती आहे कुठलं? कुंद आचार्य कुठं गेले होते? ते म्हणले चारणवृत्तीच्या निमित्तात ते आकाशगामिनी विद्येने किंवा आकाशगामी वृत्तीने समोशरणामध्ये गेले होते. कुठं? विदेह क्षेत्रात. त्यांना चारणवृत्ती होती ना, वृत्तींचे धारी होते असं ते वर्णन आलं आहे त्यांचं सांगताना. आणि मग त्या वृत्तीच्या निमित्तात ते गमन करून त्यांच्याबरोबर गेले, जे कोणी देव त्यांना घेऊन गेले होते त्यांच्याबरोबर. तर काय सांगायचं होतं मला? अजून कुठं माहिती आहे आपल्याला चारणवृत्तीधारी मुनींचं फेमस उदाहरण? जेव्हा महावीर सिंह अवस्थेमध्ये होते, भगवान महावीरांचा जीव, तर त्यावेळीस तिथं भोगभूमीमध्ये होता तो जीव आणि तिथं तो भोगभूमी नाही सॉरी तर तो त्या प्राण्याला मारून खात होता ना. मग तिथं म्हणलं की त्या सिंहाच्या अवस्थेमध्ये तो जीव भावी तीर्थंकर होणार आहे असं त्या 2 मुनींना कळलं. कुठले 2 मुनी होते? अजितंजय आणि अमित गुण असे नावाचे 2 चारण मुनी होते, जे की समोशरणामध्ये जाऊन परत येत होते. कुठले तरी श्रीधर नावाचे तीर्थंकर होते. त्यांच्या ते समोशरणामध्ये त्यांना दिव्यध्वनीत समजलं की हा जीव भावी अजित गुण आणि अमित गुण आणि अजितंजय, तर असे हे 2 मुनी होते चारण मुनी, की जे चारणवृत्तीच्या निमित्तात गमन करून विदेह क्षेत्रातले जे श्रीधर तीर्थंकर होते त्यांचं दर्शन करून समोशरणातून दिव्यध्वनी ऐकून परत येत होते. मग दिव्यध्वनीमध्ये त्यांनी ऐकलं होतं की हा जीव जो की सिंहावस्थेमध्ये आहे तो भावी तीर्थंकर होणार आहे. हे समजलं त्यावेळीस त्यांना काय म्हणायचं, एक वात्सल्य उमडलं होतं त्या चारण मुनींना. आणि मग त्या वात्सल्याच्या निमित्तात ते त्या सिंहाच्या अवस्थेतल्या जीवाकडे आले होते आणि त्यांनी बघितलं की तो असं मांसाहार करतोय. त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं, एक त्याला संबोधन करायचे भाव झाले आणि मग त्यावेळेस त्यांनी जे काय संबोधन केलं त्याच्या निमित्तात त्याचं सगळा तो मांसाहार सुद्धा सुटला आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली.
मग इथे एक विचार आला होता की म्हणजे एक घटना परवा घडली ना इथं, त्याच्यासाठी की इथून बाहेर पडले मी शास्त्र संपल्यावर, आणि ते मांजराचं पिल्लू होतं आणि ते पिल्लू कबुतराला पकडत होतं. ते कबुतराला उडायला येत नव्हतं. रात्री खाली आलं होतं, काय माहिती त्याच्या पंखाला काय झालं होतं का दिसत नव्हतं त्याला, काय माहीत नाही, रात्रीच्या वेळेस. आणि ते फडफडत होतं नुसतं आणि हे पकडायचा प्रयत्न करत होतं. पिल्लू एवढंच आहे आणि ते कबूतर मोठं होतं, त्यामुळे त्याच्या हाताला येत नव्हतं ते. आणि मला दिसलं की मी उडवलं त्याला, पण ते उडवलं त्याला जमत नव्हतं, त्यामुळं ते पळालं पिल्लू. पण ते पिल्लू पळालं आणि त्याची आई आली, त्या मांजराची आई. तर ती धीट आहे ना, किती त्याला हाकललं तरी, आणि तिला माहिती आहे त्या मांजराला आता सगळे हुशहुश करतात, नुसतं काही त्रास देत नाहीत, मारत नाहीत, काय नाहीत, त्यामुळं ती आपलं काम करतीच. तिला इतकं मी इतकं हटकलं, ते कबूतर उडून थोडंसं पुढं गेलं, पण त्याला उडायलाच येत नव्हतं, ते कुठं जाणार, आणि शरण कायच नव्हतं. मग मी खूप हाका मारल्या इथं काकांना वगैरे, पण ते यूजपर्यंत त्यांनी त्याला पकडलं. म्हणजे इतकं त्या दिवशी असं वाटलं की किती असहाय आहेत ते जीव, किंवा काय ते तिर्यांच्या गतीचं दुःख कसलं आहे भयंकर. आणि मग ते इतकं असं वाटलं की ते मुनिराजांच्या समोर रात्रभर झोप लागली नाही त्या दिवशी मला. असं म्हणजे आपण काहीच मदत करू शकलो नाही. शेवटी त्याचं आयु तेवढं होतं सोडा, पण आपण किती हेल्पलेस बघा की त्यावेळेस, की आपण त्याला काय धरायचं, पकडायचं का ह्याला सोडवायचं, काहीच करू शकलं नाही, डोकं नाही चाललं त्यावेळेस. म्हणजे असं करायला पाहिजे होतं की त्याला या जरी खोलीत सोडलं असतं ना कबूतरला, रात्रभर जरी इथं राहिलं असतं तरी पण सेफ राहिलं असतं, सकाळ झालं की उडून गेलं असतं. पण असं सुचायला काय म्हणायचं वेळच नाही मिळाला हो. कुठं ते पडत होतं ना खाली, त्याला वर येत नव्हतं बसायला वगैरे, ते पळत होतं इकडं तिकडं, त्यामुळं काय झालं होतं नक्की माहीत नाही, समजेपर्यंत पण वेळ नव्हता काय. आणि असं वाटलं की त्या जीवाची आपण रक्षा नाही करू शकलो. आणि त्यावेळेस मग मी आमांकडनं जाऊन प्रतिक्रमण घेतलं, प्रायश्चित्त घेतलं, पण ते डोळ्यासमोर जाईच ना ते दृश्य. मग त्यावेळेस स्थितीकरण केलं स्वतःचं. असं एक विचार आला, रात्री 2-3 वाजता उठून बसले होते तेव्हा पण हेच विचार म्हणल्यावर प्रतिक्रमण करून प्रायश्चित्ताची माळ केली, तरी पण डोळ्यासमोरून ते दृश्य जाईच ना. मग त्यावेळेस असा विचार आला की मुनिराज पण जंगलामध्ये ध्यानाला बसते, त्यांच्या डोळ्यासमोर काय नाही होतो. जसं की आत्ता सांगितलं, महावीरांच्या जीवाने त्या हरणाच्या जीवाला पकडलं होतं. मग हे दृश्य तर त्यांना काय म्हणायचं नॉर्मल आहेत, जंगलामध्ये बसतात म्हणल्यावर असं मांसाहारी पशु आणि त्यांचं भक्ष्य सगळं दिसणारच त्यांना. आणि मग तिथं त्यांना विचलितता का नाही होत, म्हणजे इतकी विचलितता झाली होती मला त्या दिवशी, इतकं काय म्हणायचं अनस्टेबल झालं होतं माइंड की दुसरा विचारच येत नव्हता. तेवढंच सारखं दिसत होतं की आपण त्याला नाही वाचवू शकलो म्हणून. पण मग नंतर तिथं त्यावेळेस रात्री चिंतन करताना असं वाटलं की त्या मुनींना समोर काही झालं तरी सुद्धा न त्या हरणाबद्दल काही भाव आहेत, न त्या सिंहाबद्दल काही भाव असतात. जर हे दृश्य असं समोर दिसलं तर कसं असेल ते ज्ञान, काय म्हणायचं तटस्थ एकदम शक्ती त्या ज्ञानामध्ये, कोणाबद्दल न द्वेष, न कोणाबद्दल त्या जीवांबद्दल असं काय हळहळ. आणि म्हणूनच तर साधना करू शकतात ते. आपल्यासारखं हळहळ करायला लागल्यावर म्हणून साधनेमध्ये आपल्याला चंचलता असते. तर तिथं मग त्यावेळेस कुठं जरा असं शांत झालं विचार. मग तिथं म्हणून वाटलं की मग हे उदाहरण ऐकलं ना की सिंहाच्या जीवाचं ते चारण मुनी त्याला उपदेश द्यायला गेले. मग तिथं पण असं आलं विचार की ते चारण मुनी थोडा वेळ आधी आलं असतं तर हरिण वाचलं नसतं का, उशीर केलं त्यांनी, ते हरिण मेलं होतं तोपर्यंत, मग त्यांनी लवकर यायला नको होतं. मग तिथं म्हणायचे नियोग जसा असतो, काय म्हणायचं काल लब्धी आल्याशिवाय कार्य होत नाही. मग तशाच प्रकाराने आणि ते समोर शरणातून येत होते त्यावेळेस त्यांना ते दृश्य दिसलं आणि ते तिथं थांबून त्या जीवाला संबोधन केलं त्यांनी.
मग असं म्हणायचं होतं काय की ते चारण मुनी होते हे सांगायचं होतं. कुठले दोन मुनी म्हणले? अजितंजय आणि अमित गुण नावाचे. सन्मती नाव ठेवलं त्यांनी. ते दोन मुनी वेगळे, ते पण चारण मुनी होते काय? तर काय सांगत होते मी की कशासाठी निघालं होतं आपलं प्रकरण? हां, तर ही क्रियावृद्धी म्हणा किंवा चारणवृद्धी म्हणा, तर हे एकूण 8 भेद आहेत वृद्धींचे. त्याच्यामध्ये सगळे त्यांचे उपभेद मिक्स करून एकूण 64 वृद्धी होतात. चारणवृद्धीवाले फक्त चारणवृद्धीमध्ये, क्रियावृद्धीमध्ये चालण्याशी संबंधित आहे. जसं बुद्धिवृद्धीमध्ये काय बघितलं आपण आता? ज्ञानाची विशेषता बघितलं ना बुद्धिवृद्धीमध्ये. तसं चारणमध्ये किंवा क्रियामध्ये चालण्याशी संबंधित आहे ती. विक्रियामध्ये त्यांचे रूप वगैरे हे येणार. तपमध्ये त्यांच्या तपाबद्दल विशेषता येणार. कसं ते तप करण्यामध्ये, उग्र तप केलं तरी सुद्धा ते स्थिर राहू शकतात. त्यांच्या शरीरामध्ये कुठलीही अस्थिरता नसते, अशक्तपणा नसतो. असं ते तपवृद्धीचं महात्म्य. बलमध्ये पण त्याच टाईपमध्ये मन वचन काय असे 3 बल. औषधी वृद्धीमध्ये त्यांच्या स्नानाचं पाणी, त्यांच्या अंगावरून गेलेली हवा, असं वगैरे सगळं औषधी रूपाने असतं हे सांगितलं. क्षेत्रवृद्धीमध्ये आपण बघतो काय ते महानस नाही का, काय अक्षीण महानस आणि अक्षीण संवास असे 2 प्रकारचे वृद्धी आहेत क्षेत्रवृद्धीमध्ये. आणि पुढं घेतलं रसवृद्धीमध्ये ते हे ना अमृतस्त्रावी, घृतस्त्रावी, मधुस्त्रावी वगैरे हे सगळे येणार, ते रसवृद्धीमध्ये येणार. तर अशा प्रकारे सगळ्याचं वर्णन आपण हळूहळू बघू. आता झालंय हे बुद्धिवृद्धीचं वर्णन करून झालंय. पुसूक आहे. तर आता ह्या क्रियावृद्धी म्हणा किंवा त्यालाच आपण चारण नाव दिलेलं आहे, चारणवृद्धी. तर ह्याचे एकूण किती भेद केलेत? ढवलाकारांनी असं सांगितलं की ह्याचेच 2 भेद करून सांगितलं. एकाचं नाव चारण आहे आणि एक आकाशगामिनी. तर या चारणवृद्धीचे 8 भेद घेतले आणि ही एक आकाशगामिनी. असे मिळून एकूण क्रियावृद्धीचे 9 भेद आहेत असं त्यांनी खुलासा करून सांगितलं सांगताना. तर जेव्हा हे मुनी गमन करतात, चारणवृद्धी असणारे मुनी किंवा क्रियावृद्धी असणारे मुनी ज्यावेळेस गमन करतात, तर त्यांच्या शरीराच्या निमित्तात कुठल्याही जीवाचा घात होत नाही अशी त्यांना विशेषता प्राप्त झालेली असते. मग तिथं घेतलं की असं अदरगमन म्हणजे काय म्हणलंय, थोडक्यात व्याख्या घेताना असं सांगितलंय की जमिनीपासून 4 अंगुल तरी वर गमन करतात ते. त्यामुळं कुठल्या जीवाचा घात होण्याचं, हिंसा होण्याचा प्रश्न येत नाही. मग तिथं म्हणलं की अशाच प्रकाराने अदरगमन करणारे कोण कोण आहेत? देव आहेत, परत विद्याधर आहेत, मनुष्य विद्याधर जे की विद्यांनी संयुक्त असतात, म्हणजे विद्याधर मनुष्य स्वतः, आणि असे मनुष्य की ज्यांनी विद्या सिद्ध केली आहे, विद्या सिद्धी केलेले मनुष्य, आणि पक्षी वगैरे पण जे की आकाशात अदरगमन करताना दिसतात. मग हे या 4ही जणांमध्ये सुद्धा हे लक्षण जातं की जमिनीपासून काही अंगुल का असेना ते वर आकाशामध्ये गमन करतात. पण यांना क्रियावृद्धी म्हणली नाही किंवा चारणवृद्धी आहे असं म्हणता येत नाही. का बरं? म्हणजे हे सुद्धा आकाश मार्गानेच जातात सगळे. आकाश म्हणजे असं काय आकाशातनं वरनं असं म्हणायचं नाही आहे, फक्त जमिनीपासून वर असेल तरी सुद्धा आकाशच म्हणलं त्याला. त्यामुळं आकाश मार्गाने येतात जातात, तरी सुद्धा त्यांना चारणवृद्धी म्हणली नाही. जसं इथं काय सांगितलं, देवांचं माहिती आहे आकाशगामिनी त्यांच्याकडं विद्या असली,
आकाशगामिनी विद्या वेगळी आणि रुद्धी वेगळी. विद्या धरते तर सगळ्या विद्यांचे धारी असतात. विद्या सिद्ध करून कोण गेलं सांगा आकाशमार्गाने? मनुष्य. हे कोण? तो आकाश. आकाश अंजन चोर आहे ना. अंजन चोर. अंजन चोर. आनंदाणं कछुनहि जानम सेठी वाक्यम प्रमाणम असं सांगितलं होतं ना त्यांनी. तर त्याच्यामध्ये तो अंजन चोर प्रसिद्ध झाला. दिसतंय का बोर्डवरचं सगळ्यांना? नाही दिसणार, खाली जायला जाऊ दे. तर विद्या सिद्ध करून आकाशमार्गाने गमन करणारे असे मनुष्य म्हणजे एक उदाहरण आपल्याला माहिती म्हणून अंजन चोर घेतला. आणि पक्षी तर आहेतच आदरगमन करणारे. तर जरी हे आकाशातून गमन करतात तरी सुद्धा यांना क्रिया किंवा चारण वृद्धी आहे असं म्हणता येत नाही. का? का? कारण मुनींनाच होते ना आणि परिणामाच्या विशुद्धीने प्राप्त होते. नाही, मूळ कारण सांगा की. याला वृद्धी का नाही म्हणायचं? सेम दिसतंय ना. हे पण आकाशातून गमन करतायत, हे पण आकाशातून गमन करतायत. त्यांच्याकडे संयम नाही. अजून त्यांना ध्यानाची क्रिया माहित नाही. तुम्ही घरातून गमन करून इथं आला असता ना, लवकर उत्तर आलं असतं कुणी. तर सांगितलं या सगळ्यांच्या जरी क्रिया अशा असतील की ज्या आकाशातून अदरगमन करतात तरी सुद्धा त्यांच्या शरीराच्या निमित्तात जीवघात होतोच. जीव हिंसा अडली नाही. तसं या मुनींच्या निमित्तामध्ये नाही. ते जिथं पण जसं पण गमन करतील, जर ते चारण वृद्धिधारी असतील तर त्यांच्या निमित्तात जीवघात होत नाही, म्हणून त्याला वृद्धी म्हणलं. आणि हे सगळे जे आहेत ह्या विद्या म्हणा, कला म्हणा, काय त्यांची विशेषता म्हणा, पण याला वृद्धी म्हणता येत नाही. मग हे काय म्हणायचं, पक्षी वगैरे असतात त्यांना का बरं आकाशातून गमन करता येतं? तर विहायोगती नामकर्माचा उदय असतो. जसं की आपल्याला पण असतो, पण आपण फक्त आदरगमन करत नाही. विहायोगती म्हणजे एक चाल. तुम्ही आकाशातून म्हणजे आपण पण आता जमिनीवरून आलो म्हणजे आकाशातूनच आलो आहे, फक्त जमिनीवर पाय आहेत आपले. ह्यांचे पाय जमिनीवर नसतात, एवढंच फरक आहे. आकाशातूनच गमन आहे आपलं पण त्यांचं पण. फक्त यांना सांगितलं जमिनीवरून नाही तर आदरगमन करण्याचं विद्या आहे, पण आपण जे सामान्य मनुष्य आहोत तर ते काय सांगितलं, आकाशातूनच गमन आहे, म्हणूनच त्याला विहायोगती नामकर्म म्हणायचं. आपल्याला सुद्धा विहायोगती नामकर्माचा उदय असतो आणि त्याच्या निमित्तात पक्षी अदरगमन करतात. पण तरी सुद्धा ते जिथं कुठं बसतील, समजा ह्याच्यावर बसले, कुठं फुलावर बसले, तर ते फूलसुद्धा काहीतरी नासधूस होणार किंवा त्याचं काय तुटून जाणार. किंवा इवन आकाशातून पण जरी गमन कराले तरी सुद्धा वायुकायिक जीव वगैरे त्यांच्या निमित्तात घातले जातातच. सूक्ष्म जीव असतात त्यांचा सुद्धा घात होऊ शकतो. पण हे जे चारण वृद्धिधारी मुनिराज आहेत त्यांच्या निमित्तात कोणत्याही जीवांचा घात होत नाही. तर देव जे असतात ना, म्हणजे देवगतीतले देव, तर ते कुठल्या निमित्तात गमन करतात हो माहिती आहे तुम्हाला? आता जे सम्यक दृष्टी ज्ञानी वगैरे देव असतील तर ते म्हटलं की कुठं कृत्रिम चैत्यालाच्या वंदनेला जाणं असतील, कुठं नंदीश्वर द्वीपात जात असतील पूजनासाठी, किंवा इथं जम्बूद्वीपात भरत क्षेत्र, ऐरावत क्षेत्रामध्ये, विदेह क्षेत्रात वगैरे पंचकल्याणक असतील कुठल्या तीर्थंकरांचे, तर तिथं गमन करतात. असं सगळीकडं त्यांचं गमन दिसून येतं.
जे कोणी देव असतील तर ते अशा कार्यासाठी इकडं तिकडं आकाशातून गमन करताना दिसतात. इवन त्यांच्या भोगासाठी वगैरे पण ते इकडं तिकडं फिरतील. कोणाला संबोधन करायला साठी सुद्धा नरकामध्ये वगैरे जातील. गेलं होतं. कोण गेलं होतं? सीतेचा जीव कोण? प्रतींद्र. 16व्या स्वर्गामध्ये झालेला तो प्रतींद्र जीव नरकामध्ये 3ऱ्या नरकात लक्ष्मण आणि रावणाच्या जीवाला संबोधन करायला गेला होता. म्हणजे असं गमनागमन देवांचं दिसून येतं. देव म्हणजे कोण? कल्पवासी देव सांगतेय बरं का. तर यांचं गमन दिसून येतं. त्यांच्या निमित्तामध्ये जे सम्यक्त्वी ज्ञानी जीव आहेत त्यांच्या निमित्तामध्ये काहीतरी कोणाला तरी संबोधन मिळेल, मार्ग मिळेल असा वगैरे त्यांचा पण उद्देश असतो. किंवा स्वतः ते दर्शन करायला म्हणून निघालेले असतात. केवलींचं, श्रुतकेवलींचं किंवा पंचकल्याणिकाच्या निमित्तात किंवा कुठं पर्वतिथींसाठी वगैरे. तर तशाच टाईपची एक श्रीकंठ मुनींची कथा आहे. त्याच्यामध्ये त्या देवाच्या निमित्तात या मुनींचं म्हणजे त्या राजाचं कल्याण झालं होतं. जे की देव येऊन संबोधन केला होता त्याच्या निमित्तात एक राजा दीक्षित होऊन त्यांना मार्ग मिळाला होता आणि ते स्थापित झाले होते. त्याची एक छान कथा घेतली आहे. म्हणजे ही कथा आपल्याला कुठं नॉर्मली तुमच्या पुस्तकांमध्ये वगैरे मिळत नाही. तर म्हणून काय वाचायला ऐकायला मिळालं चांगलं होतं ते सांगते. की श्रीकंठ मुनी होते ज्यांनी की अष्टानिक पर्वामध्ये दीक्षित झाले होते. अष्टानिक पर्व हे त्यांच्या दीक्षेचा काळ ठरला होता. एक निमित्त ठरलं होतं अष्टानिक पर्व हे. तर काय झालं होतं त्या पर्वामध्ये काय होत असतं? देव विमानांना सोडून काय म्हणायचं सोडून म्हणजे देव विमानातून त्या नंदीश्वर द्वीपाला किंवा कृत्रिम चैत्यालयांना वगैरे वंदन करायला पूजन करायला जात असतात. मग तिथं ते दिवस रात्र भेद नाही आहे तिथं, पण सांगितलं निरंतर कंटिन्यू पूजन चालू असतं त्यांचं. म्हणजे सांगितलं होतं ना 4 दिशेला किती 52 चैत्यालय आहेत. तर त्या चैत्यालयांमध्ये त्यांचे ग्रुप असतात. तर 1 प्रहर का 2 प्रहर एका दिशेला, परत तो ग्रुप पुढच्या साईडला गेला की दुसरा ग्रुप त्या ठिकाणी असतो. असं करत सगळे ग्रुप फिरत सगळ्या त्या मंदिरांमध्ये 4ही दिशेला ते निरंतर पूजन चालू असतं त्यांचं. मग अशा प्रकारे ते त्या आपलं काय म्हणायचं सगळं वैभव ओतून सगळी शक्ती भक्ती ओतून ते असं पूजन करत असतात. आणि त्यात इतका आनंद असतो त्यांना. आणि ते त्या निमित्तात अजून त्या कृत्रिम चैत्यालयाचं दर्शन करून अजून थोडं आपल्या ज्ञानाला काय म्हणायचं आपल्या सुखालाच अनुभवत असतात. निरंतर आपल्या स्वभावाचाच आश्रय घेत असतात. भलेही ते तर बाहेर त्या जिनेंद्रांचं दर्शन करतायत पण अंतरंगामध्ये निजदर्शन सतत चालू असतं. मग त्याच अष्टानिका पर्वामध्ये हे श्रीकंठ राजा सम्यक दृष्टी पण जातात, मिथ्या दृष्टी पण जातात. पण असं म्हणलं जातं की अकृत्रिम चैत्यालयाची वंदना केल्याने सम्यक्त्वाची प्राप्ती होते असं म्हणलं जातंय. तर किती शास्त्रामध्ये अजून काय वर्णन येते बघा. तर जे श्रीकंठ राजा होते ते दीक्षित झाले याच अष्टानिक पर्वामध्ये. त्यांच्या पूर्वभवाची कथा आहे पहिल्यांदा. तर त्या पूर्वभवामध्ये ते शांतीलाल नावाचे सेठ होते जे की खूप शांत परिणामी नावाप्रमाणे भद्र परिणामी एक काय म्हणायचं एका संपन्न परिवारातून असलेले एक काय म्हणायचं एक संतुष्ट जीव होते. आणि त्यांचे मोठे भाऊ होते ते सम्यकदृष्टी ज्ञानी होते, धर्मात्मा होते. आणि ते सतत जरी वैभवात असले, भोगात असले, त्या व्यापार धंद्यात असले तरी सुद्धा सतत स्वतःला असं भिन्नतेचं अनुभवन करत होते मोठे भाऊ. आणि मग या दोघा भावांचं एकमेकांशी खूप प्रेम होतं. कोण 2 भाऊ? शांतीलाल सेठ आणि त्यांचे ज्येष्ठ भ्राता कोण असतील त्यांचं नाव नाही आलं. तर ते दोघं भाऊ एकमेकांमध्ये खूप त्यांचं स्नेह होता. आणि ते धर्मक्रियेमध्ये सतत परायण असायचे आणि एकमेकांना धर्माची प्रेरणा द्यायचे सतत. कधीच पापरूप न झालेला द्वंद्वरहित
ज्ञानमय प्रभूला जाण, आनंदाला जाण, भेद विज्ञानाशिवाय जीवन व्यर्थ आहे, सगळं हे ज्येष्ठ भ्राता ह्या लघुभ्राताला सांगत होते सतत. म्हणजे बघा की एक कॉन्व्हर्सेशन कसं असायचं त्यांच्यामध्ये. आपल्यात आज काय असतं दोन भावांमध्ये, सांगता काय गोपू काकांना, जाण मी आत्मा आहे, जीव आहे, का नाही सांगायचं? मग काम नाही का आपलं? सांगायला पाहिजे. तर तिथं म्हणायचं की भलेही तो अज्ञानी होता हा पण लघुभ्राता, पण तरीसुद्धा ते जे ज्येष्ठ भ्राता होते तो काय म्हणायचं, सम्यक दृष्टी जीवाला सगळ्याविषयी करुणा असती, वात्सल्य असतं, त्याच्या निमित्तात त्यांनासुद्धा ते उपस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मग हे ज्येष्ठ भ्राता त्या लघुभ्राताला सतत संबोधन करत की तू तुझ्या ज्ञानमय प्रभूला जाण आणि भेदविज्ञान कर, त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. गुरुजनांच्या संगतीने असंग प्रभू आत्म्याला जाण. मोठ्या भावाचे सतत संबोधन चालू असायचे, पण लघुभ्राता त्याची अजून अंतरंग ग्रंथी सुटली नव्हती. परिणाम खूप रुजू होते, ऐकण्याची सगळी तयारी होती. इवन ते सारखं म्हणायचे पण की तू मला सारखं संबोधन करत राहा. तर ते काय म्हणायचे बघा, जरी त्यांना अजून मोह होता अंतरंगामध्ये तरीसुद्धा जे काय संस्कार ते करत ज्येष्ठ भ्राता त्याला ते आदरपूर्वक ग्रहण करत होते. आणि म्हणायचे की हे भ्राता तू मला भवाभवामध्ये जागृत करत राहा असंच. तर भाऊ म्हणाले, मोठे भाऊ, आत्ता पुरुषार्थ कर ना, कशाला पुढच्या भवाची इच्छा करतोयस, त्याची वाट बघतोयस? आत्ता या भवात या क्षणात पुरुषार्थ कर, अंतर्मुख हो आणि आत्मानुभव कर. तर त्यावेळेस ते शांतीनाथ सेठ म्हणायचे की हो हे खरं आहे, मला आत्ताच पुरुषार्थ करायला पाहिजे, पण जोपर्यंत मी स्वतःमध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत मला तू प्रेरणा करत राहा. भलेही तू या भवात राहा किंवा पुढच्या कुठल्याही भवात गेलास तरीसुद्धा मला प्रेरणा कर. अजून माझे उपादान जागृत झाले नाही. त्यावेळेस भाऊ म्हणाले की माझे भाग्य आहे, मी कुठेही असलो तरी तुला संबोधन करायला येणारच. त्या संबोधनाने मित्रगणांचेही व्यसन सोडवले. मग त्या दोघा भावांची सतत अशी चर्चा चालायची ना, त्यामुळं अनेकांचं जीवन परिवर्तित झालं होतं त्या चर्चेच्या निमित्तामध्ये. मग त्यामुळं त्यांचं जीवन असं एक आनंदमय चालू होतं दोघांचं. आणि त्याच्यामध्ये शांतीलाल सेठ शेवटी पंचपरमेष्ठींचे स्मरण करत मृत्यूस प्राप्त झाले. कोण आहे शांतीलाल सेठ? म्हणजे ह्या श्रीकंठ राजाचा जीव, जो की श्रीकंठ मुनी होणार, म्हणजे आपले कथानायक. तर ते काय म्हणायचं, शांत भावनेने मरण करून पुढच्या भवामध्ये श्रीकंठ राजा झाले. आणि युवापद प्राप्त करेपर्यंत त्यांना पूर्वभवाच्या संस्काराच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. राज्यपदावर आरूढ झाले तरीसुद्धा हे राज्य माझे नाही, मी तर चैतन्य राज्यात राहणार आहे असं वेदन सुरू झालं. ध्रुव राजाला विसरले नाहीत. सम्यक्त्वाचाच हा प्रताप आहे. श्रीकंठ राजा म्हणजे कोण होते तर विद्याधरांचे अधिपती होते. पूर्वभवातील संस्काराने त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झाली होती. सर्व विद्याधरांचे स्वामी असतानाही स्वतःला स्वतःमध्येच स्वस्वामी संबंध मानत असत. कोणत्याही परमाणूचाही मी स्वामी नाही असं मानत होते. एक राजा असताना सुद्धा असे फिलिंग्ज असणं, असे विचार असणं म्हणजे त्या राज्याचं भलं आहे. नाहीतर जर त्या राजाला काय म्हणायचं, संपत्तीची वैभवाची हाव असेल तर प्रजेचं शोषण होतं त्याच्या निमित्तात. पण हा राजा होता तो स्वतः भेदविज्ञानी होता. जे स्वतःकडं वैभव आहे त्याच्याविषयी सुद्धा ते निरासक्त होते. कोणत्याही परमाणूचाही मी स्वामी नाही असं ते मानत. व्यवहाराने जिनेंद्रांनाच स्वतःचा स्वामी मानत होते. न्यायपूर्वक शासन चालवत भेदज्ञानाचीही भावना निरंतर चालू होती. आणि ह्याच्यामध्ये काही काळ गेल्यावर त्यांना 2 राजकुमार झाले, 2 मुलं झाली त्यांना. तर राजा खुश होता. तरीसुद्धा ज्ञान आणि वैराग्य हेच माझे 2 पुत्र आहेत ही भावना होती. काय म्हणले? तुमचे पुत्र कोण आहेत? पूजा आणि प्रसन्न. माझे पुत्र कोण आहेत असं म्हणत होते ते?
ज्ञान आणि वैराग्य हे माझे पुत्र आहेत असं ते मानत. पुत्रांना बालसंस्कार, तत्वज्ञान, उपदेश, सगळं आत्मभावनाची प्रेरणा, सम्यक्त्व प्राप्तीचा उपदेश, सतत त्यांचं हे कार्य चालू होतं. आपण हेच करत नाही, हे चुकतं आहे आपलं. आपण आपल्या मुलांना किती दृढतेने, किती विश्वासाने, काय म्हणायचं, किती एक फोर्सफुली उपदेश देता सांगा तुम्ही की सम्यक दर्शन ग्रहण करा असं. आपलं तिथं बळ कमी पडत आहे, आपण कमी पडतो. म्हणून तिथं उलटं जास्त त्यांना प्रेरणा करा. कारण धर्मच आपली रक्षा करणार आहे. धर्मानी पुण्य आहे, पुण्यानी पैसा आहे, धन आहे, वैभव आहे. हे राज्य विशाल असले तरी अध्रुव आहे. राजा मुलांना सांगतोय, ध्रुव राज्याचे स्वामी बना, केवळ ज्ञानाच्या विद्येचे स्वामी बना, विद्याधरांचे स्वामी बनू नका. मग हे सगळे संस्कार ग्रहण करत ती मुलं हळूहळू मोठी होत होती. ती 7-8 वर्षांची झाली. प्रजेला सुद्धा खूप आनंद होता की राजा इतका चांगला, त्याची मुलं सुद्धा इतकी संस्कारित वगैरे हे बघून. मग एक दिवस ती 2 मुलं सगळ्या कोणाबरोबर असं परिवाराबरोबर वनक्रीडेला म्हणून वनात गेली होती. आणि तिथं नेमकं त्यांना गुरु भेटले. काय म्हणायचं, उपादान जागृत व्हायची वेळ. आणि त्या गुरूंचा उपदेश मिळाला तर इतके प्रेरित झाले, इतके प्रसन्न झाले त्या मुनींना बघून, त्या उपदेशाला ग्रहण करून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. 8व्या वर्षी सम्यक दर्शन. सम्यक दर्शन झालं की त्यांची मुद्रा त्यांना सोडूच वाटेना, त्यांचा सहवास सोडूच वाटेना त्या 2 मुलांना. म्हणून लहान मुलांनाच न्यायचं असतं पहिल्यांदा सहवासात. तुम्ही सगळे काय करता, पक्के झाल्यावर आणता गुरुकडं, म्हणजे सेफ साईड तुमच्याकडंच, कधी जाऊच नाहीत कुठं. तर हे 2 मुलं सांगितलं त्या सहवासात गेले तर विरक्त झाले. तिथंच दीक्षा घेण्याचे भाव झाले दोघांना पण, बरं का, असं नाही की एकाला झाले आणि दुसऱ्याला नाही. आणि मग त्यावेळीच ते 2 भाऊ एकमेकांना काय संबोधन करतात एवढं सुंदर सांगितलंय ना त्यांनी. म्हणजे दोघं पण दीक्षेसाठी उत्स्फूर्ततेने पुढं सरकलेत. अजून नाही, हे तर मुलं आहेत. ते श्रीकंठ राजा तर राहायला लांबच. श्रीकंठ राजाची ही 2 मुलं आहेत आणि ती 2 मुलं एकमेकांना सांगतायत, तू जा राज्य सांभाळ, मी दीक्षा घेणार. दुसरा म्हणतोय, तू जा, मी दीक्षा घेणार. आणि मग त्यांचा संवाद एवढा छान घटवला आहे, तो आपण उद्या बघू. आणि तसंच सांगितलं काय, श्रीकंठ राजाला सुद्धा मग कुठला देव येऊन कुठल्या निमित्तामध्ये वैराग्य झाला आणि कसं ते दीक्षित झाले, सुंदर कथा घेतली आहे त्यांनी त्याच्यापुढं. असं पुराणातले सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सगळं अवेलेबल आहे नेटवर ऑनलाईन. तर ते ऐकून आपलं कल्याण करायसाठी मार्ग आहे उलट एक. आपल्याला त्या देशनेतून सुद्धा स्वभावाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून कुठल्या तरी येन प्रकारेनं साध्याची सिद्धी करायची आहे. म्हणून सांगितलं की अशा कथासुद्धा ऐकत जा, जेणेकरून आपलं स्थितीकरण होऊ शकतं. ओम. जाणं. स्वतःच्या वीतराग स्वभावाला जाणा. हा संसार अध्रुव आहे. हे वैभव अनित्य आहे. हे शरीर नश्वर आहे. हा मी ध्रुव आत्मा या सर्वापासून भिन्न, अविनश्वर, अनादि अनंत आहे. सुखस्थान स्वरूप आहे जाणा. हेच माझे खरे वैभव आहे. हेच माझे खरे घर आहे. निज घरात या. शरीर हे अपद आहे. भयावह स्थान आहे. आत्माच अभयस्थान आहे जाणा. मी आत्माच आहे.
सिद्धोऽहं विरागस्वरूपोऽहं मोहरहितोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अजायाणं नमो लोये सौवसा